हॅलो, नमस्कार मुलांनो. मी डॉक्टर हार्दिक रायसोनी आपल्या सर्वांचं टार्गेट अकॅडमीच्या वतीने या ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतो. मुलांना आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण एक महत्त्वाचा चॅप्टर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरचा पार्ट 3 कव्हर करणार आहोत. या पार्ट मध्ये आपल्याला बेसिकली शिकायचं आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ओपेरॉन कन्सेप्ट. आज आपण फायनली हा चॅप्टर संपूयात. खूप महत्त्वाचा चॅप्टर, नीट सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू आणि बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू पण 6 मार्कासाठी विथ ऑप्शन्स हा चॅप्टर येऊ शकतो. मुलांना टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्टली जाऊयात आपल्या आजच्या कन्सेप्ट कडे. मुलांना सर्वात पहिले आज आपल्याला शिकायचंय सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, कोणी दिलं होतं? सेंट्रल डोग्मा हा कन्सेप्ट दिला होता क्रिकने. सेंट्रल डोग्मा कन्सेप्ट कोणी दिला होता? क्रिकने. क्रिकचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे जेनेटिक्स मध्ये. क्रिक आणि वॉटसन यांनी दिलं होतं डीएनएचा डबल हेलिक्स मॉडेल. क्रिकने त्याच्यानंतर वॉटसन सोबत मिळून दिला होता सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ डीएनए रिप्लिकेशन. क्रिकने दिलेलं आहे सेंट्रल डोग्मा. आता सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? सेंट्रल डोग्मा म्हणजे डीएनए पासून आरएनए बनतं आणि आरएनए पासून प्रोटीन्स बनतात. ही जी सिक्वेन्स ऑफ रिएक्शन्स होते यांना आपण एकत्रितपणे बोलतो सेंट्रल डोग्मा. रिपीट, डीएनए पासून आरएनए बनणं आणि आरएनए पासून प्रोटीन्स बनणं ही जी प्रोसेस असते युनिडायरेक्शनल असते, म्हणजे एकाच डायरेक्शन मध्ये जाते. या प्रोसेसला आपण बोलतो सेंट्रल डोग्मा. याला काय बोलतो? सेंट्रल डोग्मा. डीएनए पासून आरएनए बनणं याला आपण बोलतो ट्रान्सक्रिप्शन. डीएनए टू आरएनए ला काय बोलतो? ट्रान्सक्रिप्शन. आणि आरएनए पासून प्रोटीन्स बनणं याला आपण बोलतो ट्रान्सलेशन. तर हे सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये सिक्वेन्स हीच असते. फक्त 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 काही एक्सेप्शन्स आहे. एक्सेप्शन्स आहे हा टॉपिक. याला आपण बोलतो रिव्हर्स सेंट्रल डोग्मा. रिव्हर्स सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? रिव्हर्स म्हणजे काय? उलट. तर सेंट्रल डोग्माच्या जस्ट ऑपोजिट होणार आहे. आता काय ऑपोजिट होणार आहे? तर नॉर्मली आपण काय बघितलं, डीएनए पासून आरएनए बनतं, याला आपण काय बोलायचं? ट्रान्सक्रिप्शन. फॉर्मेशन ऑफ आरएनए फ्रॉम डीएनए इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. हे माहिती आहे आपल्याला. ह्या केसमध्ये काय होतंय? उलट चाललंय. आरएनए पासून डीएनए बनतोय. या केसमध्ये काय होतंय? आरएनए पासून डीएनए बनतोय. या प्रोसेसला आपण काय बोलतो? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. याला आपण काय बोलतो? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आय होप तुम्हाला समजले. नॉर्मली काय, डीएनए टू आरएनए बनल ट्रान्सक्रिप्शन, आरएनए टू प्रोटीन्स बनल ट्रान्सलेशन, हे फिक्स. ह्या केसमध्ये उलट होतंय. आरएनए पासून काय बनतोय? डीएनए. याला काय बोलायचं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. हे कोणी दिलं होतं हा कन्सेप्ट रिव्हर्स सेंट्रल डोग्माचा? टेमिन अँड बाल्टिमोर. कोणी दिलं होता? टेमिन अँड बाल्टिमोर. तर याला कधी कधी टेमिनिझम म्हणूनही क्वेश्चन येतो. क्वेश्चन मध्ये तुम्हाला एमसीक्यू मध्ये टेमिनिझम हा शब्द येऊ शकतो, कारण हा कन्सेप्ट कोणी दिलेला आहे? टेमिन आणि बाल्टिमोरने. आता हे रिव्हर्स सेंट्रल डोग्मा मेनली कुठे दिसतं आपल्याला? रेट्रो व्हायरसेस आणि रिओ व्हायरसेस. रेट्रो अँड रिओ व्हायरसेस. आता रेट्रो व्हायरसचा सर्वात फेमस एक्झाम्पल कोणता आहे? आपला HIV असतो ना, तो रेट्रो व्हायरस आहे. तर या अशा व्हायरसेस मध्ये मेनली ही आपल्याला प्रोसेस उलटी झालेली दिसते, ज्याला आपण बोलतो रिव्हर्स सेंट्रल डोग्मा. कशाला मुलांनो, आपण सेंट्रल डोग्माच्या फर्स्ट स्टेप कडे जाऊया. सेंट्रल डोग्माची फर्स्ट स्टेप काय आहे? डीएनए पासून आरएनए बनणं, ज्याला आपण बोलतो ट्रान्सक्रिप्शन. चलो, ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? आरएनएचं सिंथेसिस डीएनए पासून होणं, या प्रोसेसला आपण बोलतो ट्रान्सक्रिप्शन. लोकेशन काय? कुठे होणार आहे आरएनए फॉर्मेशन? न्यूक्लियसच्या आतमध्ये. कुठे होणार आहे? न्यूक्लियसच्या आतमध्ये. नेक्स्ट, ह्या प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन मध्ये हे करण्यासाठी असते एक ट्रान्सक्रिप्शन युनिट. काय असतं? ट्रान्सक्रिप्शन युनिट. आता ट्रान्सक्रिप्शन युनिटचे 3 मेन पार्ट्स आहेत. सर्वात पहिले आहे प्रोमोटर. सर्वात पहिले कोणती जीन आहे? प्रोमोटर जीन. प्रोमोटर जीन काय करणार आहे? ती ट्रान्सक्रिप्शनला सुरुवात करणार आहे. प्रोमोटर जीन काय करणार? ट्रान्सक्रिप्शनला सुरुवात करणार आहे. नेक्स्ट असते स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय? ऍक्च्युअली ती जीन जिचं ट्रान्सक्रिप्शन होणार आहे, म्हणजे जी आरएनए बनवणार आहे. आणि फायनली आहे टर्मिनेटर जीन. फायनली काय? टर्मिनेटर जीन म्हणजे जी ही प्रोसेस थांबवणार आहे. प्रोमोटर सुरुवात करतो, टर्मिनेटर थांबवतो. आणि मधली जी स्ट्रक्चरल जीन आहे ही ऍक्च्युअली आरएनए बनवते. ऍक्च्युअल आरएनए कोण बनवते? स्ट्रक्चरल जीन. प्रोमोटर काय करतोय? फक्त सुरुवात करतोय. टर्मिनेटर काय करतोय? एंड करतोय. तर हे होतं ट्रान्सक्रिप्शन युनिट. ट्रान्सक्रिप्शन युनिटवर बोर्ड मध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तुम्हाला माहिती पाहिजे ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणजे प्रोमोटर, स्ट्रक्चरल जीन अँड टर्मिनेटर जीन. चलो, नेक्स्ट मुलांनो, याच्या पुढचं सगळी जे डिटेल्स आहे आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून शिकूयात. व्हिडिओच्या माध्यमातून आय गेस तुमचा कन्सेप्ट खूप इझी होऊ शकतो. We need to supply them with a variety of nutrients we get from our diet.
ती थोडी स्क्रीन मोठी करून देतो जेणेकरून तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. In order for our bodies to function, we need to supply them with a variety of nutrients we get from our diet. Our bodies cannot use the food as it is when it enters our ही digestive सुरुवातीची system. बेसिक इन्फॉर्मेशन ऐकून घ्या, The फक्त काय process of कामाची नाही. chemical digestion uses different proteins and enzymes to break down the food particles into usable nutrients our cells can absorb. And where are the instructions to manufacture these and all the different types of proteins we need to stay alive? The instructions to make proteins are contained in our DNA. DNA contains genes. आत्तावाली लाईन आहे का, द इन्स्ट्रक्शन्स टू फॉर्म प्रोटीन इज कंटेंड इन अ डीएनए. डीएनए आपण आपल्या फर्स्ट पार्ट मध्ये शिकलो होतो. डीएनए काय आपलं जेनेटिक मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियल कडे आपली सगळी इन्फॉर्मेशन स्टोर्ड असते, पण ती इन्फॉर्मेशन पुढे कसं काय पाठवायची, कोणत्या फॉर्म मध्ये पाठवायची, ती ही प्रोसेस आहे. डीएनए पासून इन्फॉर्मेशन कोणाकडे जाईल, आरएनए कडे, आणि आरएनए पासून फायनली इन्फॉर्मेशन कोणाकडे जाते, प्रोटीन्स कडे. तर हीच आपल्याला प्रोसेस शिकायची. तर सगळी माहिती आपली कोणाकडे, डीएनए. डीएनए मध्ये काय असतं, जीन्स असतं. Genes. A gene is a continuous string of nucleotides containing a region that codes for an RNA molecule. This region begins with a promoter and ends in a terminator. तर जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो मुलांनो, सुरुवात कुठून होईल, जीनची प्रमोटर रिजन, आणि एंड कुठे होणार आहे, टर्मिनेटर रिजन. Genes also contain regulatory sequences that can be found near the promoter or at a more distant location. For some genes, the encoded RNA is used to synthesize a protein in a process called gene expression. For these genes, expression can be divided into two processes, transcription and ही पूर्ण प्रोसेस किती स्टेप्स मध्ये डिवाइड केली, दोन. एक आहे ट्रान्सक्रिप्शन, एक आहे ट्रान्सलेशन. ओव्हरऑल ही काय, जीन एक्सप्रेशन. जीन स्वतःला एक्सप्रेस करते प्रोटीन बनवण्यासाठी. याला आपण बोलतो जीन एक्सप्रेशन किंवा सेंट्रल डोग्मा. जीन एक्सप्रेशन म्हणजे काय, डीएनए पासून आरएनए बनणं, आरएनए पासून प्रोटीन बनणं, याला आपण बोलतो जीन एक्सप्रेशन. तर फर्स्ट स्टेप कोणती त्याची, फर्स्ट स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन. translation. In eukaryotic cells, transcription occurs in the nucleus, where DNA is used as a template to make messenger RNA. Then in translation, which occurs in the cytoplasm of the cell, the information contained in the messenger RNA is used. एक महत्वाचा पॉइंट आता त्यांनी सांगितलं मुलांना, ट्रान्सक्रिप्शनची लोकेशन मी काय लिहिली होती, न्यूक्लियस. ट्रान्सलेशन कुठे होणार आहे, सायटोप्लाझम मध्ये. हे हायलाइट करून ठेवा, ट्रान्सक्रिप्शन इन न्यूक्लियस, ट्रान्सलेशन इन सायटोप्लाझम. To make a polypeptide. During transcription, the DNA in the gene is used as a template to make a messenger RNA strand with the help of the enzyme RNA polymerase. This process. या ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये मुलांनो सर्वात महत्वाचं एन्झाईम कोणतं आहे, आरएनए पॉलिमरेज. आणि पूर्ण नाव काय त्याचं, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. पूर्ण नाव काय एन्झाईमचं, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. तर कधी कधी क्वेश्चन मध्ये काय येऊ शकतं माहिती का तुम्हाला, विच एन्झाईम इज इम्पॉर्टंट फॉर ट्रान्सक्रिप्शन. ऑप्शन्स येतात डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज, दुसरा ऑप्शन येतो डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज, तिसरा ऑप्शन आरएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज, आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. असे चार ऑलमोस्ट सारखे दिसणारे ऑप्शन भेटतात आपल्याला. आन्सर लक्षात ठेवायचंय, ट्रान्सक्रिप्शन कोण घडवून आणणार आहे, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. आपल्या बुक मध्ये अर्धच नाव आहे, पण पूर्ण नाव लक्षात ठेवा, आहे डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. चलो. Process occurs in 3 stages: initiation, elongation, and termination. During initiation, ट्रान्सक्रिप्शन किती स्टेप्स मध्ये होणार आहे ते बोलले, 3 स्टेप्स मध्ये. पहिली स्टेप कोणती मुलांनो, इनिशिएशन स्टेप. दुसरी स्टेप कोणती आहे, इलॉंगेशन. आणि तिसरी स्टेप कोणती आहे, टर्मिनेशन. इनिशिएशन म्हणजे काय, सुरुवात होणं. टर्मिनेशन म्हणजे काय, बंद होणं. आणि या दोघांच्या मध्ये काय राहणार आहे, इलॉंगेशन. इलॉंगेशन म्हणजे लेंथ वाढणं. सोपं आहे. फर्स्ट स्टेप म्हणजे सुरुवात होईल त्याला बोलतो इनिशिएशन. नंतर सुरुवात झाल्यावरती आरएनए ची लेंथ वाढत जाईल त्याला आपण बोलतो इलॉंगेशन. आणि शेवटी ही प्रोसेस बंद होईल त्याला आपण बोलतो टर्मिनेशन.
The promoter region of the gene functions as a recognition site for RNA polymerase to bind. This is where the majority of gene expression is controlled by either permitting or blocking. आता मुलांनो नीट लक्ष द्या, हा जो प्रमोटर असेल, हा जो प्रमोटर असेल आपला प्रमोटर जीन, इथं रेकग्निशन सिक्वेन्स असतात. रेकग्निशन म्हणजे काय, ओळखीचे. तर इथे ओळखीचे सेगमेंट्स असतात जिथे येऊन आपला आरएनए पॉलिमरेज बाइंड होतो. आरएनए पॉलिमरेज येऊन कुठे अटॅच होतो, आपल्या प्रमोटर जीनला. कुठे अटॅच होणार आहे, प्रमोटर जीनला. तो प्रमोटर जीनला येऊन अटॅच होतो. आणि डीएनए किती स्टँडर्ड आहे, डबल स्टँडर्ड आहे. पण आपला आरएनए किती स्टँडर्ड आहे, तर आरएनए आहे सिंगल स्टँडर्ड. तर हा येऊन ह्या पॉइंटला डीएनए चे जे दोघं स्टँड होते यांना सेपरेट करतो. या दोघांना काय करून देतो, सेपरेट. तर एक स्टँड होऊन जातो असा, दुसरा स्टँड होऊन जातो असा. तर आरएनए पॉलिमरेज येऊन कुठे अटॅच होणार आहे, प्रमोटरला. अटॅच झाल्यावर काय करणार आहे, डीएनए चे दोघं स्टँड्सला एकमेकांपासून सेपरेट करत. आता व्हिडिओ मध्ये बघा कसे होतं ते. For blocking access to this site by the RNA polymerase. Binding causes the DNA double helix to unwind. दिसला मुलांना दोघं स्टँड कसे सेपरेट झाले. Elongation. The RNA polymerase. या स्टेपला आपण बोलतो इनिशिएशन. आरएनए पॉलिमरेज येऊन प्रोमोटरला अटॅच होईल आणि डीएनए चे दोघंही स्ट्रँड एकमेकांपासून सेपरेट करेल. इथे आपलं इनिशिएशन स्टेप कंप्लीट होते. आता सेकंड स्टेप काय होती, इलॉंगेशन. इलॉंगेशनच्या वेळेस काय होणार आहे, आता नीट बघा. डीएनए चे दोन स्ट्रँड जे आपण बोललो, दोघं स्ट्रँड पार्ट घेतं का ट्रान्सक्रिप्शन मध्ये, नाही. एकच स्ट्रँड पार्ट घेतो. एकाला आपण बोलतो टेम्पलेट आणि एकाला आपण बोलतो कोडॉन स्ट्रँड. ऍक्च्युअली जो रिप्लिकेशन मध्ये भाग घेणार आहे तो असतो टेम्पलेट स्ट्रँड. टेम्पलेट स्ट्रँडची डायरेक्शन आहे 3' to 5' आणि या कोडॉनची आहे 5' to 3'. ट्रान्सक्रिप्शन मध्ये कोणता स्ट्रँड पार्ट घेतोय, टेम्पलेट वाला, 3' to 5'. टेम्पलेट म्हणजे काय, टेम्पलेट म्हणजे बेसिकली सॅम्पल. आता फॉर एक्झाम्पल टेलर कडे जायचं पॅन्ट फिटिंगला, पण मी नाही आहे आणि मम्मी चालली पॅन्ट घेऊन. तर मम्मी एखादी सॅम्पल पॅन्ट घेऊन जाईल आणि टेलरला बोलेल या पॅन्टच्या नुसार फिटिंग करून द्या. तर जे सॅम्पल आला पीस राहील त्याला आपण बोलतो टेम्पलेट. त्याला काय बोलतो, टेम्पलेट. तर इथंच आहे जो सॅम्पल डीएनएचा स्टँड आहे ज्याच्यावरून आरएनए बनवायचा आहे त्याला आपण बोलायचं टेम्पलेट स्टँड. टेम्पलेट स्टँडची डायरेक्शन काय राहणार आहे, 3' to 5'. काय डायरेक्शन राहणार आहे, 3' to 5'. आणि आपल्या कोडॉन स्ट्रँडची म्हणजे ऑपोजिट वाल्याची डायरेक्शन काय राहते, 5' to 3'. हा ट्रान्सक्रिप्शन मध्ये भाग घेत नाही, हा लपलेलाच राहतो. आपला प्रोमोटर टेम्पलेटच्या 3' ला इथे प्रोमोटर राहील, इथे राहील टर्मिनेटर आणि इथे मधला भाग काय राहणार आहे, स्ट्रक्चरल जीन. इथे काय राहणार आहे, स्ट्रक्चरल जीन. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजतंय. प्रोमोटर 3' एंड ऑफ टेम्पलेट स्टँड, टर्मिनेटर 5' एंड ऑफ टेम्पलेट स्टँड. दोघांच्या मध्ये काय आहे, स्ट्रक्चरल जीन आहे. टेम्पलेट स्टँड म्हणजे काय, डीएनएचा जो स्टँड ज्याच्यावरून ट्रान्सक्रिप्शन होणार आहे. आता या टेम्पलेट स्टँड कडे जी सिक्वेन्स आहे कन्सिडर करा. याच्याकडे सिक्वेन्स आहे AGTC, ही सिक्वेन्स आहे याच्याकडे. आता आरएनए पॉलिमरेज काय करणार आहे, या टेम्पलेट स्टँडच्या कॉम्प्लिमेंटरी बेसिस घेऊन येणार आहे. आपण रेप्लिकेशन मध्ये शिकलो होतो बघा, न्यूक्लिओप्लाझम मध्ये खूप सारे न्यूक्लिओटाइड्स असतात. आता हा यांना कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड घेऊन येईल. एक महत्वाचा फरक आरएनए आणि डीएनए मधला काय, आरएनए मध्ये थायमिन आहे की युरॅसिल आहे, डीएनए मध्ये थायमिन आहे की युरॅसिल आहे. आरएनए मध्ये असतो युरॅसिल, डीएनए मध्ये असतो थायमिन. तर एचा कॉम्प्लिमेंटरी कोण राहणार आहे, एचा कॉम्प्लिमेंटरी राहील नॉर्मली कोण राहतो, थायमिन. आरएनए मध्ये थायमिन राहतं का, नाही. त्याच्या जागेवर कोण राहणार आहे, युरॅसिल. तर इथे युरॅसिल, जी चा कॉम्प्लिमेंटरी सी, सायटोसिन, टी चा कॉम्प्लिमेंटरी ए ॲडिनाइन, सी चा जी. तर हा नवीन बेस पेअर्स घेऊन येईल आणि ही अशी नवीन मोठी मोठी सिक्वेन्स ऑफ आरएनए फॉर्म होत जाणार आहे. याला आपण बोलतो इलॉंगेशन. व्हिडिओ मध्ये बघा कसं होतं एक्झॅक्टली. हे बघा नवीन नवीन एक एक बेस पेअर्स ऍड होत चालले जे कॉम्प्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग बघा. ही प्रोसेस कुठपर्यंत कंटिन्यू होईल, ही प्रोसेस कंटिन्यू होईल टर्मिनेटर पर्यंत. जसं जसं ही चेन पुढे चालली आहे आरएनए ची मोठासा धागा, मोठासा थ्रेड फॉर्म होतोय. जो नवीन फॉर्म झालेला आरएनए आहे हा नेहमी कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे, हा नेहमी राहील 5' to 3'. एक लक्षात ठेवा,
कारण टेम्पलेट चेनची डायरेक्शन काय होती 3 to 5, तर त्याच्या ऑपोजिट फॉर्म होते RNA. तर RNA ची डायरेक्शन काय राहील mRNA ची 5' to 3', हे फिक्स आहे. आता ही प्रोसेस बंद कधी होईल? टर्मिनेटरवर. A polymerase reaches the terminator portion of the gene, the messenger RNA transcript is complete, and the RNA polymerase, the DNA strand, and आता the हे सगळे messenger सेपरेट होऊन जाईल RNA एकमेकांपासून. transcript dissociate from each other. The strand of messenger RNA. आता हा जो RNA फॉर्म झालेला आहे, हा जो न्यूली फॉर्म्ड RNA याला आपण बोलतो mRNA. हा जो फॉर्म झाला आहे हा आहे प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. हा काय आहे? प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. आता इथे फरक येतो प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये. इथे येऊन फरक होतो प्रो आणि युकॅरियोट्स मध्ये. प्रोकॅरियोट्स मध्ये काय होतं मुलांनो, हा जो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असतो ना, इन प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मध्ये हा असतो ऍक्टिव्ह. प्रोकॅरियोट्स मध्ये हा काय असतो? ऍक्टिव्ह. याला काहीच मॉडिफिकेशनची गरज नाही. तर युकॅरियोट्स मध्ये हा असतो इनऍक्टिव्ह आणि याला प्रोसेसिंगची गरज आहे. याला कशाची गरज आहे? प्रोसेसिंग. याला आपल्याला प्रोसेस करायला लागल, मगच जाऊन हा ऍक्टिव्ह बनणार आहे. प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट जो फॉर्म झालेला आहे, म्हणजे जो mRNA फॉर्म झाला, हा ऍक्टिव्ह असतो प्रोकॅरियोट्स मध्ये. याला पुढे मॉडिफिकेशनची गरज नाही. युकॅरियोट्स मध्ये हा असतो इनऍक्टिव्ह, याला मॉडिफिकेशनची गरज आहे. आता मॉडिफिकेशन मी पहिले सांगून देतो, मग त्याच्यामध्ये बघा 3 मॉडिफिकेशन होणार आहे. 3 मॉडिफिकेशन आहे. पहिला कोणता आहे? पहिला आहे स्प्लायसिंग. पहिला कोणता आहे? स्प्लायसिंग. स्प्लायसिंग म्हणजे काय? स्प्लाइस करणं म्हणजे कट करणं. तर आता हा जो mRNA असतो, याच्याकडे काही असे भाग असतात, हे इनऍक्टिव्ह असतात. हे काय असतात? इनऍक्टिव्ह. या भागांना आपण बोलतो इंट्रॉन. जो ऍक्टिव्ह भाग आहे त्याला आपण बोलतो एक्झॉन. ऍक्टिव्ह भागाला काय बोलतो? एक्झॉन. इनऍक्टिव्ह भागाला काय बोलतो? इंट्रॉन. आय लक्षात ठेवा. आय इंट्रॉन म्हणजे इनऍक्टिव्ह आहे आणि ई एक्झॉन म्हणजे ऍक्टिव्ह आहे. तर फर्स्ट स्टेप स्प्लायसिंग मध्ये आपण काय करतो? सगळे इंट्रॉन काढून देतो. आपण काय काढून देणार आहे? सगळे इंट्रॉन. आपण हा इंट्रॉन काढला, हा इंट्रॉन काढला, हा इंट्रॉन काढला. हे सगळे इंट्रॉन काढले. नेक्स्ट स्टेप काय राहील? या सगळ्यांना जोडून द्यायचं आणि बाकीच्यांना जोडून द्यायचं. या स्टेपला आपण बोलतो स्प्लायसिंग. स्प्लायसिंग म्हणजे रिमूव्हल ऑफ इंट्रॉन. ही फर्स्ट स्टेप आहे प्रोसेसिंग मध्ये. सेकंड स्टेप आहे मुलांनो कॅपिंग. कॅपिंग म्हणजे काय? 5' एंडला एक मिथिलेटेड ग्वानोसिन ट्रायफॉस्फेटची कॅप अटॅच होते. एक टोपी येऊन जाते. टोपी कोणत्या साईडला येते? 5' एंडला. कशाची टोपी आहे? मिथिलेटेड ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट. आणि तिसरं आहे टेलिंग. तिसरं मॉडिफिकेशन काय मुलांनो? टेलिंग. टेलिंग म्हणजे काय? 3' एंडला एक पॉली ॲडिनिलेट टेल अटॅच होते. एक पॉली ॲडिनिलेट, ज्याला आपण शॉर्ट मध्ये बोलतो पॉली ए टेल. 5' एंडला मिथिल ग्वानोसिन ट्रायफॉस्फेटची कॅप, 3' एंडला पॉली ए टेल अटॅच होऊन जाते. या तिघांना स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग एकत्रितपणे आपण यांना बोलतो प्रोसेसिंग ऑफ mRNA. यांना काय बोलतो? प्रोसेसिंग ऑफ mRNA. व्हिडिओ मध्ये बघा, मग पुढे जाऊयात. RNA that is made during transcription includes regions called exons that code for a protein, and non-coding sections called introns. In order इंट्रॉन लक्षात ठेवा. इंट्रॉन इनऍक्टिव्ह, जो काहीच कोड करत नाही. for the messenger RNA to be used in translation, the non-coding introns need to इंट्रॉन be आता removed, काढायचे आपल्याला. and modifications such as a 5' cap and a 3' 5' एंडला poly-A कॅप tail येते, are added. 3' ला पॉली ए टेल This येते. process is called intron splicing and is performed by a complex made up of proteins and RNA called हे a स्प्लायसिंग splicing झालं. segment. इंट्रॉन्स आपण काढून दिले. This complex removes the intron segments and joins the adjacent exons to produce a mature messenger RNA strand that can leave the nucleus through a nuclear pore. आता इथे आपला फॉर्म होऊन जातो mRNA. इथे आपला काय फॉर्म जातोय? mRNA किंवा ऍक्टिव्ह RNA. आता एक लक्षात ठेवा, हा जो RNA पॉलिमरेज होता ना, हा 3 टाइप्स आहे. 3 टाइप्स ऑफ RNA पॉलिमरेज.
जितक्या टाईपचे RNA तितक्या टाईपचा RNA पॉलिमरेज. RNA किती टाईपचे आहे? 3 टाईपचे. तर 3 टाईपचे RNA पॉलिमरेज आहे. 1, 2, 3. RNA पॉल 1, RNA पॉल 2, RNA पॉल 3. मुलांनो, एक मी तुम्हाला फॉर्म्युला देतो ज्याच्या थ्रू तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की कोणता पॉलिमरेज कोणत्या RNA साठी. फॉर्म्युला आहे रुको मत टीना. फॉर्म्युला काय आहे? रुको मत टीना. रुको मत टीना RMT. पहिले R येतो, नंतर M येतो, नंतर T येतो. तर हा RNA पॉलिमरेज 1 विल बी फॉर rRNA. RNA पॉलिमरेज 2 विल बी फॉर mRNA आणि hnRNA. hnRNA काय आहे? mRNA चा जो इनएक्टिव्ह फॉर्म आहे त्याला आपण बोलतो हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA. आणि टीना थर्ड नंबर, तर हा राहतो tRNA आणि snRNA. snRNA म्हणजे काय? सोल्युबल न्यूक्लियर RNA. हा tRNA चा इनएक्टिव्ह फॉर्म आहे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुम्ही विसरणार नाही कधीच. रुकोमट्टीना R म्हणजे फर्स्ट rRNA, सेकंड mRNA आणि थर्ड आहे tRNA. तर मुलांनो, इथे जाऊन आपली ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस फायनली कंप्लीट होते. ट्रान्सक्रिप्शन झाली न्यूक्लियस मध्ये. आता काय होणार आहे? जो आपला mRNA फॉर्म झालेला आहे हा कुठे जाईल? सायटोप्लाझम मध्ये. कशासाठी जाईल? ट्रान्सलेशन साठी. आपण आता जाऊया ट्रान्सलेशन साठी. And enter the cytoplasm to begin translation. हा ट्रान्सलेशन साठी आला सायटोप्लाझम मध्ये. How is the information in the mature messenger RNA strand translated into a protein? The nitrogenous bases are grouped into 3 letter codes called codons. The genetic code includes 6. आपण आपल्या सेकंड पार्ट मध्ये बघितलं कोडॉन नावाचं गोष्ट असते. कोडॉन काय असतो? बेसिकली तो पासवर्ड असतो कोणत्या अमायनो ऍसिडला घेऊन यायचंय. तर आता हे कोडॉन्स, आपला जो mRNA आहे, mRNA याच्याकडे कोडॉन्स असतात. याच्याकडे काय असतं? कोडॉन. कन्सिडर करा सिक्वेन्स आहे AUGC AUGC AUGC. ही जर सिक्वेन्स आहे. आपण सेकंड पार्ट मध्ये आहे, हो सेकंड पार्ट मध्ये मी कालच्याच व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलं होतं. एक शब्द होता, एक स्टार्ट कोडॉन नावाचा शब्द होता आणि एक स्टॉप कोडॉन नावाचा शब्द होता. स्टार्ट कोडॉन म्हणजे जो ट्रान्सलेशनला सुरुवात करतो तो कोणता कोडॉन असतो भला? तो असतो AUG. तो नेहमी कोणता असतो? AUG. तर स्टॉप कोडॉन कोणते कोणते राहू शकता? UAA UAG UGA. हे तिघही काय राहणार आहे? स्टॉप कोडॉन. आणि स्टार्ट वाला कोणता राहणार आहे? AUG. AUG कोणत्या अमायनो ऍसिड साठी कोड करतो? AUG कोड करतो फॉर अमायनो ऍसिड मिथिओनिन. कोणत्या अमायनो ऍसिड साठी आहे? मिथिओनिन. एक आता इथं थोडासा एक्सेप्शन आहे. काल आपण एक प्रॉपर्टी शिकली होती सेकंड पार्ट मध्ये. प्रॉपर्टी होती जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. त्याच्यासाठी एक्सेप्शन काय आहे की AUG हा जो कोड असतो हा कोड करतो मिथिओनिन साठी युकॅरियोट्स मध्ये, पण प्रोकॅरियोट्स मध्ये हा कोड करतो फॉर्मिल मिथिओनिन साठी. कशासाठी कोड करतोय? फॉर्मिल मिथिओनिन. तर हा एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन कोणत्या लॉला आहे? दॅट जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. त्याला एक्सेप्शन आहे AUG कोड फॉर मिथिओनिन इन युकॅरियोट्स, फॉर्मिल मिथिओनिन इन प्रोकॅरियोट्स. हे लक्षात ठेवायचं आहे. 64 codons. ही थोडी जनरल माहिती आहे, पटापट ऐकून घ्या. Amino acids. There are 4 special codons. One that codes for start and आपले 3 that 4 codes स्पेशल for stop. कोडॉन्स. Translation begins with the messenger RNA strand binding to the small ribosomal subunit of. आता हे ट्रान्सलेशन साठी आपल्याला लागतो रायबोझोम. आपल्याला माहिती आहे रायबोझोम 11वी मध्ये शिकलो होतो सेलवाल्या चॅप्टर मध्ये. रायबोझोमला आपण बोलतो प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल, म्हणजे जिथे प्रोटीन्स प्रोड्यूस होतात. तर हे जे प्रोटीन्स असतात रायबोझोमला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. कन्सिडर करा हा आपला AUG आहे. तर इथं आधी येऊन अटॅच होऊन जातो स्मॉलर सब युनिट ऑफ रायबोझोम. कोण अटॅच होतोय? स्मॉल सब युनिट ऑफ रायबोझोम. हा पहिले येऊन कुठे अटॅच होऊन जातोय? इनिशिएटिंग कोडॉनला, स्टार्ट कोडॉनला. Upstream of the start codon. Each amino acid is brought to the ribosome by a specific transfer RNA molecule. The type of amino acid is determined by the anticodons. आता अमायनो ऍसिडला घेऊन यायचं काम कोणाचं आहे? tRNAचं. tRNA त्याचा फुल फॉर्म आहे ट्रान्सफर RNA. हा अमायनो ऍसिडला घेऊन येणार आहे. हा अमायनो ऍसिडला जेव्हा घेऊन येईल तर त्या केसमध्ये काय होणार आहे? आता
हे कोण ठरवणार आहे की कोणतं अमायनो ऍसिड घेऊन यायचंय? ते कोण ठरवतं? कोडॉन ठरवतो. तर एयुजी आहे, एयुजी कशासाठी कोड आहे? मिथेओनिन साठी. तर टीआरएनए कोणता अमायनो ऍसिड घेऊन येईल? मिथेओनिन. तर पहिला जो टीआरएनए राहील, मी वेगळा रंग घेतो, कन्सिडर करा हा टीआरएनए आणि हा पहिला टीआरएनए कोणता अमायनो ऍसिड घेऊन येणार आहे? मिथेओनिन. हा मिथेओनिन घेऊन आला. टीआरएनए कडे काय राहतं? अँटीकोडॉन राहतं, म्हणजे कोडॉनच्या जस्ट ऑपोजिट. एयुजी आपला स्टार्ट कोडॉन आहे, तर त्याचा अँटीकोडॉन काय राहणार आहे? टीआरएनए कडे ए च्या ऑपोजिट राहील यू, यू च्या ऑपोजिट राहील ए आणि जी च्या ऑपोजिट सी. तर आपला अँटीकोडॉन काय राहील? युए सी. तर कोडॉन आणि अँटीकोडॉन मध्ये असे बॉन्डिंग फॉर्म होणार आहे, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरची बॉन्डिंग फॉर्म होईल. On sequence of the transfer RNA. Complementary base pairing occurs. हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग फॉर्म झाली मुलांनो, एयुजी ला यूएसी. Of the transfer RNA. After the initiator transfer RNA molecule binds to the start codon, the large ribosomal subunit binds to. आता हे इथपर्यंत संपलं. एकदा टीआरएनए स्टार्ट कोडॉनला अटॅच झाला की लार्ज सब युनिट ऑफ रायबोसोम येतो. हा जो खाली अटॅच झाला होता हा होता स्मॉल सब युनिट. आता याला वरतून कोण अटॅच होणार आहे? याला वरतून अटॅच होतो लार्जर सब युनिट. याला कोण अटॅच होतोय? लार्जर सब युनिट ऑफ रायबोसोम. हा जो लार्ज सब युनिट ऑफ रायबोसोम जो अटॅच होतोय हा दिसतोय, हा. याला 3 भाग असतात. याला किती रिजन्स मध्ये डिवाइड केले? 3 रिजन्स मध्ये. हा पहिला वाला भाग याला बोलतो ई साइट, ई म्हणजे एक्झिट साइट. हा मधला वाला भाग आहे याला बोलतो पी साइट, पी म्हणजे पेप्टिडिल साइट. आणि हा तिसरा वाला भाग हा राहतो ए साइट, ए साइट म्हणजे अमायनो ऍसिड साइट. तर 3 साइटचे ई पी ए. किती साइटचे मुलांनो? 3. ई पी ए. थोडं मागं निघून गेलं. RNA. After the initiator transfer RNA molecule. आपला लार्जर सब युनिट ऑफ रायबोसोम येईल, त्याच्या किती रिजन्सचे? 3. ई पी ए. To form the translation complex, and initiation is complete. In the large ribosomal या पॉइंटला आपलं इनिशिएशन संपतं. नेक्स्ट स्टेप काय आहे? इलॉंगेशन. subunit, there are 3 distinct regions called the E, P, and A sites. जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. Individual amino acids are brought to the messenger RNA. आता नेक्स्ट काय होतोय? जी ए साइट होती ना, ए साइट, इथे नवीन दुसरा एक टीआरएनए येतोय. म्हणजे काय? कन्सिडर करा हा माझा मोठा सारा एमआरएनए. एयुजी, थोडीशी मी जागा घेतो. एयुजी हा माझा स्टार्ट कोडॉन आहे. दुसरा कोडॉन आहे माझा यू यू यू. तर माझा जो पहिला अमायनो ऍसिड आहे तो होता इथे टीआरएनए. हा पहिला अमायनो ऍसिड होता. आता टीआरएनए दुसरा येतो, तो कोणत्या साईडला येतो? ए साईडवर. हा दुसरा टीआरएनए येतो, हा अजून एक अमायनो ऍसिड घेऊन येतो. आता यू 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 हा कोणत्या अमायनो ऍसिड साठी आहे? फिनिलॅलॅनाइन साठी आहे. कशासाठी आहे? फिनिलॅलॅनाइन. पहिला वाला अमायनो ऍसिड फिक्स आहे एयुजी, त्याच्यानंतर कोणताही राहू शकतो, हे लक्षात ठेवा. तर आता नेक्स्ट हे दोघं बाइंड झाले. ही होती ई साइट, ही होती पी साइट, ही होती ए साइट. आता काय होणार आहे? हा पी वाला आहे ना, हा पी वाला अमायनो ऍसिड हा उडी मारून ए वाल्याला अटॅच होऊन जातो. पी वाला अमायनो ऍसिड उडी मारून कुठे अटॅच होतो? ए साइटवर. कसं ते बघा. Your RNA strand by a transfer RNA molecule through complementary base pairing of the codons and anticodons. Each anticodon of a transfer RNA molecule corresponds to a particular amino acid. A charged transfer RNA molecule binds to the A site and a peptide bond forms. त्यांनी आता एक शब्द वापरला, चार्ज्ड टीआरएनए मॉलिक्यूल. चार्ज टीआरएनए मॉलिक्यूल म्हणजे एक असा टीआरएनए ज्याच्याकडे अमायनो ऍसिड प्रेझेंट आहे. अमायनो ऍसिड निघून गेला तर अनचार्ज, अमायनो ऍसिड प्रेझेंट आहे तर चार्ज टीआरएनए. आता नीट ऑब्झर्व कर, ए साइट वर एक अमायनो ऍसिड आहे, पी साइट वर एक अमायनो ऍसिड आहे, ई साइट एम्प्टी आहे, रिकामी, तिथे काही नाही. आता काय होणार आहे? हा उडी मारून याला अटॅच होऊन जाईल. पी वाला उडी मारून कुठे अटॅच होईल? ए वाल्याला. नीट बघा आता. Forms between its amino acid
and the one attached to the transfer RNA molecule. दिसलं? दोन अमायनो ऍसिड मध्ये कोणता बॉन्ड फॉर्म होतो मुलांना? पेप्टाइड बॉन्ड. तर पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होईल दोघं अमायनो ऍसिड मध्ये. आता ही प्रोसेस कंटिन्यू होत राहील. आता कशी कंटिन्यू होईल ते नीट ऑब्झर्व करा. हा जो पूर्ण कॉम्प्लेक्स आहे ना, हा पूर्ण कॉम्प्लेक्स हा आता एक कोडॉन पुढे सरकणार आहे. किती कोडॉन पुढे सरकल? एक कोडॉन. ते नीट बघा आता. Well, at the P site. The complex slides down one codon to the right. हा किती कोडॉन पुढे सरकला? तर बोला एक कोडॉन हा राईट साइडला सरकला. तर आता मला सांगा, हा जो अनचार्ज टीआरएनए हा कोणत्या साइडला येऊन गेला? हा आला ई ला. हा जो ए वर होता हा कोणत्या साइडला आला? हा आला आता पी वर. आणि रिकामी कोणती आहे? ए. तर आता हा जो अनचार्ज टीआरएनए हा ई साइट एक्झिट साइट वरून बाहेर निघून जाणार आहे. हा इथून बाहेर. नवीन टीआरएनए येईल तो कोणत्या साइडला येईल? ए साइट वर. Where the now uncharged Uncharged transfer tRNA RNA molecule बाहेर. exits from the E site. समजलं? And the A site is open to accept the next transfer RNA molecule. ए साइट वर नवीन टीआरएनए आला. या दोघांनी परत उडी मारून त्याला अटॅच होणं. परत चौथा येईल. आता ही प्रोसेस अशीच कंटिन्यू होत राहील. पुढे परत सरकलं. Elongation will continue until a stop codon is reached. A release factor. आता हे सगळं कधीपर्यंत चालेल? स्टॉप कोडॉन पर्यंत. स्टॉप कोडॉन कडे असतो रिलीज फॅक्टर. कोण असतो? रिलीज फॅक्टर, जो या सगळ्यांना सेपरेट करून देतो. तर बघा आता. Factor binds to the A site at a stop codon, and the polypeptide is released from the transfer RNA in the P site. The entire complex हे dissociates सगळे and सेपरेट will झाले. reassemble to begin the process again at initiation. आणि आपल्याकडे ही पॉलिपेप्टाइडची म्हणजे प्रोटीनची चेन फॉर्म झालेली आहे. इथे आपलं ट्रान्सलेशन कम्प्लीट होतं. तर नीट समजून घ्या. ट्रान्सलेशन मध्ये स्टेप्स काय होते? इनिशिएशन. इनिशिएशनला काय होणार आहे? जो स्टार्ट कोडॉन आहे, स्टार्ट कोडॉनला अटॅच होतो स्मॉलर सब युनिट ऑफ रायबोझोम. स्टार्ट कोडॉन कोणता होता? एयूजी. इथं येऊन स्मॉलर सब युनिट ऑफ रायबोझोम अटॅच होतो. नेक्स्ट कोण येतो? पहिला टीआरएनए. पहिला टीआरएनए घेऊन येतो अमायनो ऍसिड मिथेओनिन. त्याच्यानंतर कोण अटॅच होतो? लार्जर सब युनिट ऑफ रायबोझोम. मोठा रायबोझोम अटॅच होतो. त्याला 3 साइट्स असतात, ई, पी, ए. एक्झिट पेप्टिडिल अमायनो ऍसिड साइट. तर पहिला जो अमायनो ऍसिड आहे तो नेहमी पी साइट वर राहतो. त्याच्यानंतर जितके अमायनो ऍसिड येणार हे कोणत्या साइट वर येणार आहे? ए वर. फक्त पहिला कोणता आहे? पी. बाकी सगळे ए. तर ही प्रोसेस आपली कंप्लीट होऊन जाते मुलांना. The purpose of translation is to produce polypeptides quick. तर आय गेस तुम्हाला इथे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन समजलेलं असणार. तर मुलांना ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन खूप महत्वाचे टॉपिक्स आहे. तुमच्या बोर्ड एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ट्रान्सलेशन आय गेस 3 to 4 टाइम्स रिपीट झालेला क्वेश्चन आहे. ट्रान्सक्रिप्शन इन डिटेल पूर्ण क्वेश्चन नाही आलेला आहे, पण ट्रान्सक्रिप्शनवर शॉर्ट नोट्स खूप सारे आलेले त्याच्या छोट्या छोट्या पॉइंट्सवर. तर तुम्हाला दोघंही करणंच आहे, कारण नीट आणि सीईटी मध्ये तर भरभरून प्रश्न विचारलेले आहेत ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशनवर. तर नेक्स्ट मुलांनो आपण आपल्या पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊ. आपला पुढचा कन्सेप्ट आहे आजचा ओपेरॉन कन्सेप्ट. कोणता कन्सेप्ट आहे मुलांनो? ओपेरॉन कन्सेप्ट. ओपेरॉन कन्सेप्ट म्हणजे काय? आता मला सांगा, ही जी सगळी प्रोसेस आपण शिकलो ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन, हे कशासाठी आहे? प्रोटीन बनवण्यासाठी. हे सगळं कशासाठी आहे? प्रोटीन बनवण्यासाठी. डीएनए पासून आरएनए पासून प्रोटीन जर मला बनवायचे, आता कधी कधी अशी गोष्ट राहते की मला प्रोटीन बनवायचंच नाहीये किंवा मला जास्त प्रोटीन बनवायचंय. तर ही जी सगळी सिक्वेन्स आहे ही मला कंट्रोल करता आली पाहिजे, हो की नाही? जर मी आता मला एखादं प्रोटीन फॉर एक्झाम्पल ग्रोथ हॉर्मोन, माझी ग्रोथ संपलेली बॉडीची, म्हणजे मी भरपूर ग्रोथ झालेली बॉडीची, त्याच्यानंतर बॉडीमध्ये ग्रोथ हॉर्मोन बनत गेलं तर काय होईल? खल्लीसारखा मोठा होऊन जाईल मी. चांगलं आहे का? नाही. तिथे ग्रोथ हॉर्मोन बंद व्हायला पाहिजे. तर हा कंट्रोल मेकॅनिझम आहे. लहान मुलांमध्ये जर ग्रोथ हॉर्मोन बनलंच नाही, लहान मुलांमध्ये आपल्याला काय पाहिजे? फटाफट ग्रोथ हॉर्मोन बनायला पाहिजे. ही जी प्रोसेस आहे ही कंट्रोल करता आली पाहिजे. ही कंट्रोल करणं त्याला बोलतो रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. त्याला काय बोलतो? रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. म्हणजे कंट्रोल करतोय प्रोटीन सिंथेसिस. आता रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन आपण जर ट्रान्सक्रिप्शनच्या लेवलवर केलं, कोणत्या लेवलवर? ट्रान्सक्रिप्शनच्या. म्हणजे जर आपण ट्रान्सक्रिप्शन कंट्रोल करतोय त्या प्रोसेसला आपण बोलतो ओपेरॉन कन्सेप्ट. त्याला काय बोलतो आपण? ओपेरॉन कन्सेप्ट. रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन ऍट ट्रान्सक्रिप्शनल लेवल. ओपेरॉन कन्सेप्टचा मेन एक्झाम्पल आहे लॅक ओपेरॉन. लॅक ओपेरॉन आपल्याला कुठे दिसतो? ई कोलाय बॅक्टेरियामध्ये दिसतो. कुठे दिसतो? ई कोलाय मध्ये. आता कन्सिडर करा, हा माझा ई कोलाय बॅक्टेरिया आहे.
याला लॅक्टोज डायजेस्ट करण्यासाठी 3 एन्झाईम्स लागतात. लॅक्टोज डायजेस्ट करण्यासाठी किती एन्झाईम्स लागतात? 3 एन्झाईम्स. बॉडीमध्ये लॅक्टोज आहे तर फायदा आहे हे 3 एन्झाईम बनवून, तर हे 3 एन्झाईम लागल, मग जाऊन हा लॅक्टोज हा डायजेस्ट करू शकल. बट जर लॅक्टोजच नाहीये सेलमध्ये लॅक्टोज नाहीये, इन ऍब्सेन्स ऑफ लॅक्टोज, लॅक्टोजच नाहीये, तर हे तिघही एन्झाईम बनवून काय फायदा आहे का? नाही, वेस्ट ऑफ एनर्जी आहे. कारण हे तिघ कधी लागणार आहे 3 एन्झाईम? लॅक्टोज डायजेस्ट करण्यासाठी. जर लॅक्टोजच नाहीये तर एन्झाईम बनवून काय फायदा आहे का? नाही फायदा. तर म्हणून ही प्रोसेस आपल्याला कंट्रोल करायला लागते, त्यालाच आपण बोलतो लॅक ओपेरॉन. आता कोणते कोणते 3 एन्झाईम्स आहे? 3. लॅक झेड, लॅक वाय, लॅक ए. सिक्वेन्स महत्वाची आहे. लॅक झेड, लॅक वाय, लॅक ए. लॅक झेड असतो बीटा गॅलेक्टोसाइडेज एन्झाईम साठी. कोणत्या एन्झाईम साठी आहे? बीटा गॅलेक्टोसाइडेज, जो की लॅक्टोज डायजेस्ट करतो, ब्रेक करतो. सेकंड आहे बीटा गॅलेक्टोसाइड परमिएज. बीटा गॅलेक्टोसाइड परमिएज कोणत्या एन्झाईम साठी आहे? जो लॅक्टोजला सेलच्या आतमध्ये परमिट करतो, एंट्री देतो. तिसरा आहे ट्रान्स ऍसिटिलेज. ट्रान्स म्हणजे काय? ट्रान्सफर. हा फक्त ऍसिटिल ग्रुप ट्रान्सफर करण्यासाठी मदत करणार आहे. तर 3 एन्झाईम्स, लॅक झेड फॉर बीटा गॅलेक्टोसाइडेज, लॅक वाय फॉर बीटा गॅलेक्टोसाइड परमिएज, लॅक ए फॉर ट्रान्स ऍसिटिलेज, हे 3 एन्झाईम्स लागणार आहेत आपल्याला लॅक्टोजला डायजेस्ट करण्यासाठी. सेलमध्ये लॅक्टोज आहे तरच हे 3 बनवायचे. सेलमध्ये लॅक्टोज नाहीये तर हे 3 बनवायचे नाही. नेक्स्ट आहे मुलांना कंपोनंट्स ऑफ ओपेरॉन. कंपोनंट्स ऑफ ओपेरॉन काय काय म्हणजे पार्ट्स ऑफ ओपेरॉन. पहिली जीन असते रेग्युलेटरी जीन. पहिली जीन कोणती आहे? रेग्युलेटरी जीन. नेक्स्ट येते प्रमोटर जीन. नेक्स्ट कोणती? आपली प्रमोटर जीन, जी आपण ऑलरेडी शिकलो. नेक्स्ट प्रमोटरच्या नंतर येते ऑपरेटर जीन. कोणती जीन येते? ऑपरेटर जीन. आणि नेक्स्ट येते आपले स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीन्स कोणती होती? लॅक झेड, लॅक वाय, लॅक ए. टर्मिनेटर इज नॉट अ पार्ट ऑफ ओपेरॉन, हे लक्षात ठेवा. ओपेरॉनचे 4च पार्ट आहे: रेग्युलेटरी जीन, प्रमोटर जीन, ऑपरेटर जीन, स्ट्रक्चरल जीन. रेग्युलेटरी, प्रमोटर, ऑपरेटर, स्ट्रक्चरल जीन. आता नीट लक्षात ठेवा. नॉर्मली काय होणार आहे? हे रेग्युलेटरी जीन, मी नेक्स्ट पेजेस घेतो आणि तुम्हाला प्रॉपरली सांगतो. इन ऍब्सेन्स ऑफ लॅक्टोज, थोडी जास्त जागा घेऊयात आणि नीट बघूयात. ऍब्सेन्स ऑफ लॅक्टोज, हे आपले होतं रेग्युलेटरी जीन, ही आपली प्रमोटर जीन, ऑपरेटर जीन, आपले लॅक झेड, लॅक वाय, लॅक ए, लॅक झेड, लॅक वाय, लॅक ए, आणि फायनली आपली टर्मिनेटर जीन. नॉर्मली इन ऍब्सेन्स ऑफ लॅक्टोज म्हणजे जेव्हा सेलमध्ये लॅक्टोज नसतो, रेग्युलेटरी जीन जी असते ना ती बनवते रेग्युलेटरी प्रोटीन. ती काय बनवते? रेग्युलेटरी प्रोटीन. हा रेग्युलेटरी प्रोटीनला आपण बोलतो रिप्रेसर प्रोटीन. याला काय बोलतो? रिप्रेसर प्रोटीन. हा रिप्रेसर प्रोटीन कन्सिडर करा. हा असा कोणता रंग घेऊ? हा रंग घेऊ. हा असा दगडासारखा आहे, दगडासारखा रिप्रेसर प्रोटीन फॉर्म झाला. हा रिप्रेसर प्रोटीन अटॅच होतो ऑपरेटर जीनला. हा कुठे अटॅच होऊन जातो? ऑपरेटर जीनला. तर हा जाऊन ऑपरेटर जीन वर जाऊन अटॅच होऊन गेला हा दगड. आता नॉर्मली जेव्हा ट्रान्सक्रिप्शन सुरू होईल, ट्रान्सक्रिप्शन आपल्याला माहिती आहे, आता आपण शिकलो कुठून सुरू होते? आरएनए पॉलिमरेज प्रमोटरला अटॅच होतं आणि मग ती सिक्वेन्स पुढे जाते. आरएनए पॉलिमरेज वर आलं प्रमोटर जीन आणि त्यांनी सुरुवात केली, या प्रोसेसची सुरुवात केली आणि मध्ये रस्त्यात एक दगड आला. प्रोसेस पुढे जाणार आहे का? प्रोसेस तिथल्या तिथेच थांबून जाईल, तिथेच रस्ता ब्लॉक राहील, कारण मध्ये रिप्रेसर प्रोटीन प्रेझेंट आहे. मध्ये काय प्रेझेंट आहे? रिप्रेसर प्रोटीन. तर म्हणून जेव्हा सेलमध्ये लॅक्टोज नसतो तेव्हा ट्रान्सक्रिप्शन होतच नाही. आता पुढे ट्रान्सक्रिप्शन झालंच नाही लॅक झेड, लॅक वाय, लॅक एचं, तर 3 एन्झाईम बनणार आहे का? 3 एन्झाईमच बनणार नाही. 3 एन्झाईम बनणार नाही. आता सेकंड कंडिशन घेऊ. इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज, रेग्युलेटरी जीन, त्याच्यानंतर आपलं प्रमोटर जीन, नेक्स्ट आपलं ऑपरेटर जीन, नेक्स्ट लॅक झेड, लॅक वाय, लॅक ए,
आणि फायनली आपला टर्मिनेटर जीन. आता या केसमध्ये जसं आपण आत्ताच शिकलो, रेग्युलेटरी जीन हा काय फॉर्म करणार आहे, रिप्रेसर प्रोटीन. हे काय फॉर्म करणार आहे, रिप्रेसर प्रोटीन. तर हा आपलं कन्सिडर करा रिप्रेसर प्रोटीन असं फॉर्म झालेला आहे. हा आपला रिप्रेसर प्रोटीन फॉर्म झालाय. पण ह्या केसमध्ये जेव्हा लॅक्टोज प्रेझेंट आहे, लॅक्टोज काय करतो, अजून एक चांगला रंग घेतो मी. हा लॅक्टोज या रिप्रेसर प्रोटीनला ऑपरेटरकडे जाऊ देत नाही. हा लॅक्टोज रिप्रेसर प्रोटीनला हिथेच पकडून ठेवतो. हा लॅक्टोज रिप्रेसर प्रोटीनला तिथेच पकडून ठेवतो, जेणेकरून रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटरला अटॅचच होत नाही. ऑपरेटर ओपन आहे, आता रस्ता ओपन आहे, तर आपला आरएनए पॉलिमरेज येईल. आरएनए पॉलिमरेज येईल, प्रोमोटरला अटॅच होईल आणि अटॅच होऊन तो त्याची सिक्वेन्स चालू करेल. मध्ये रस्त्यात कोण ब्लॉक आहे का, नाही, कोणताच रस्त्यात अडथळा नाही. लॅक झेड, लॅक वाय, लॅक ए हे तिघही यांचे ट्रान्सक्रिप्शन करेल आणि तिघही त्यांचे एन्झाइम्स बनवल. बीटा गॅलेक्टोसाइडेज, बीटा गॅलेक्टोसाइड परमिएज आणि ट्रान्स ऍसिटिलेज. तिघही हे एन्झाइम्स बनले जे की लॅक्टोजला डायजेस्ट करेल जर लॅक्टोज प्रेझेंट आहे तर. म्हणून लॅक्टोजला आपण बोलतो इंड्युसर. लॅक्टोजला आपण काय बोलतो, इंड्युसर. म्हणजे जो इंड्यूस करतो, स्टार्ट करतो ओपेरॉनला. नॉर्मली हा ओपेरॉन बंद असतो, म्हणजे जेव्हा लॅक्टोज नसतो. लॅक्टोज आल्यावर ही प्रोसेस स्टार्ट होते, म्हणून लॅक्टोजला आपण काय बोलतो, इंड्युसर. इंड्युसर म्हणजे काय, तो प्रोसेसला स्टार्ट करतो. तर हे होतं मुलांना ओपेरॉन कन्सेप्ट. ओपेरॉन कन्सेप्ट जितकं मला तरी अनुभव आहे, खूप मुलांच्या डोक्यावरून जाण्याची गोष्ट असते, पण खूप सोपीशी गोष्ट आहे. ज्याला ट्रान्सक्रिप्शन समजलं ना, त्याला ओपेरॉन कन्सेप्ट नेहमीच समजतं. तर कंपल्सरी व्हिडिओ बघताना जेव्हाही तुम्ही हे व्हिडिओ बघाल, प्लीज 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 ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन हा व्हिडिओ जो मी नेटवर तुम्हाला दाखवला, कोणता व्हिडिओ होता मी तुम्हाला सांगून ठेवतो, मॅग्रॉ हिलचा व्हिडिओ होता आय गेस. हा डीएनए ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन मॅग्रॉ हिल हा व्हिडिओ तुम्ही पण बघा. जेव्हा जेव्हा तुम्ही हे चॅप्टर कराल, हे व्हिडिओज बघा. व्हिडिओ थ्रू तुमचे कन्सेप्ट खूप जास्त क्लिअर आहे. मग टेक्स्टबुक मधून पॉइंट्स वाचा, कारण तुम्हाला आन्सर पॉइंट वाईजच लिहायचे. फक्त रट्टा मारून जाऊ नका, रट्टा मारून समजणार नाही ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन आणि ओपेरॉन. तर चलो मुलांनो, या व्हिडिओमध्ये आजच्या आपण इथंच थांबूयात. इथं आपण कम्प्लीट केलेलं आहे आपलं मेन चॅप्टर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स बोर्डसाठी. तर या पूर्ण व्हिडिओमध्ये पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 तिघही पार्टमध्ये छोटे डाऊट असेल मला कॉन्टॅक्ट करा. प्लीज 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 हा चॅप्टर सिरियसली करा, कारण खूप हाय वेटेज कॅरी करतो. नीट आणि सीईटी मध्ये तर खूप जास्त, बोर्ड्स मध्ये जास्त प्रॉपरली करून घेतलं तर नंतर नीट आणि सीईटी मध्ये क्रॅश कोर्सच्या वेळेस प्रॉब्लेम येणार नाहीत. तर चलो, थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय, बेस्ट ऑफ लक. छोटेसे काही दिवस बाकी आहे, प्लीज सिरियसली करा, काढून या. बाय बाय.